त्या पद्धतीने आपल्या सर्वांना माहिती दिली, त्याची प्रती आपल्यापर्यंत 2 मिनिटात पोहोचतील। याच्यातनं एकच आम्हाला आपल्याला सुचवायचं आहे, सांगायचं आहे की गुन्हे कोणी दाखल केले हे आपल्या लक्षात आलं, त्या संस्थेत भ्रष्टाचार कोणी केला हे आपल्या लक्षात आलं, शासनाच्या जागेवर खोटं कोर्टाचा आदेश दाखवून चुकीची माहिती मंडळांना किंवा जो कार्यक्रम करतो त्यांना देण्यात आली हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं। कशा खोट्या डिग्र्या त्यांनी घेतल्या आणि कशा पद्धतीने तिथे पगार घेत आहे हे आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे। म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की जनतेला, तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या अधिकाऱ्यांना नाविलाजाने त्या मोर्चामध्ये, त्या आंदोलनामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये जावं लागतो। खोट्या बातम्या द्यायच्या, खोटी विषय पसरवायचे। ज्या मंत्र्याने, ज्या आमदारानं, ज्या दादासाहेबांनी, भुसे साहेबांनी या तालुक्याचा विकास आपण बघितला असेल की मालेगाव तालुक्यात आपण तालुक्याची एंट्री केल्यापासून, शहराची एंट्री केल्यापासून कशा पद्धतीचे काम चालू आहे हे आपल्याला माहिती। किती लाख, किती करोडचे कॉन्क्रीटीकरण असेल, पाटबंधाऱ्याचे असतील, पाणीचे असतील, शौचालयाचे असतील, समाज मंदिर असतील, करोडो रुपयाचे काम या निधीतनं आदरणीय दादासाहेबांनी आणले। आपण या 20 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ बघितला आणि 40, 50, 45 वर्षाचा त्यांचा काळ बघितला, तो मालेगावचा विकास कोणी केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे। खोट्या बातम्या पसरवायच्या, वल्गना करायच्या, लोकांची सहानुभूती मिळवायची, असा प्रकार या संचालकांनी हा अड्डा बनवलेला आहे। महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी समिती याची बातमी आपण जनतेपर्यंत द्या ही आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो। सतत आदरणीय दादासाहेब असतील, आम्ही पदाधिकारी असतील, सतत आपल्या समोर जे जे चुकीचं घडतो यांच्या संदर्भात ते आपल्या समोर आम्ही मांडतोय। आपण सर्व आलात त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो। मी आदरणीय बापूसाहेबांना विनंती केली की आपण बोलतात, तर बापूसाहेबांनी सांगितले उद्या परवाची मीटिंग आहे, उद्या परवाची कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात मी सविस्तर बोलणार आहे। म्हणून आदरणीय बापूसाहेब त्या दिवशी बोलणार। आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचा आभार, धन्यवाद। नाश्ता, चहा, पाणी। पत्रकार बांधवांना नमस्कार। ही एक मोठी संघर्षाची लढाई 20 वर्षापूर्वी सुरू झाली पाहिजे होती, पण साहेबांकडे पद प्रतिष्ठा असून पण साहेबांनी कधी त्या संस्थेत हात घातला नाही। एनडीसीसी बँक याचा एक घोटाळा, त्याच्याविषयी मी चर्चा करणार आहे। एनडीसीसी बँकेमध्ये हे चेअरमन असताना जी भरती केली गेली, त्या भरतीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पोरांना नोकरी देतोय, आम्ही टाकून पैसे घेणार, आणि त्याच्यापैकी 70% पोरं आज घरी बसले आहेत आणि 30% ज्यांना नोकऱ्या मिळाल्या ते साईड टेबलवर बसलेले आहेत। मुलगा एनडीसीसी बँकेचा चेअरमन, आई रेणुका सूतगिरणीची चेअरमन, व्यंकटेश बँकेवर सर्व डायरेक्टर यांचे, हे सगळं आपल्याला माहिती आहे। आणि हे सगळं होत असताना एनडीसीसी बँकेतनं 7.5 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने, पहिले 1 कोटी, नंतर 1.5 कोटी, नंतर 2.5 कोटीचे 2 टप्पे, असे 7.5 कोटी रुपये कर्ज रेणुका सूतगिरणीवरच्या नावे काढण्यात आलं। त्या कर्जाची आजची मूळ रक्कम 32 कोटी रुपये व्याजासकट होते आहे आणि ते 7.5 कोटी व्यंकटेश बँकेच्या माध्यमातून रेणुका सूतगिरणीच्या एकाही कामासाठी न वापरता एका विशिष्ट संस्थेसाठी राजस्थानला पाठवण्यात आले। हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग मध्ये होतं। मला एक सांगा, सर्वसाधारण कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पुराने कर्ज काढलं तर एनडीसी बँक ट्रॅक्टर विकते, शेती विकायला लावते, लिलाव काढते आणि त्याच्यात त्याचं कर्ज वसुली केली जाते। मग यांनी तर सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग केली आहे, मग यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तिथे वाईट काय झालं? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये राजापण आणि रंगपण एका समान धाग्यात बांधला जातो, एका समान कायद्यात बांधला जातो। केला असेल गुन्हा त्यांच्यावर दाखल, होते त्याची चौकशी, होते ना दूध का दूध, पाणी का पाणी। एनडीसी बँकेसमोर हे जे सहानुभूती घेत आहेत, पुष्पाताई आमच्या आजी आहेत, त्या आमच्या आदरणीय आहेत, कर्मवीर भाऊसाहेब यांचे आम्ही पंतू आहोत, ते आमचे पण आदरणीय आहेत, पण कर्मवीर भाऊसाहेब यांच्या पुतळ्यात अपहार कोणी केला या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे का? म्हणजे गिरणार सहकारी साखर कारखान्यावर 25 फुटाचा पुतळा कर्मवीरांचा आहे आणि एनडीसी बँकेला नाशिकला जा, ज्यांनी ती एनडीसी बँक आपल्या रक्ताने ओढली त्या माणसाचा एक 3 फुटाचा पुतळा आपण बसवला आणि किती 75 लाख रुपये काढले। हे कोणाच्या कार्यकाळात निघाले? हाही प्रश्न माझा
सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून त्यांना आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर सगळ्यांनी सांगितलं की राजकीय अड्डा झालाय. खरंच राजकीय अड्डा झालाय. 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती असते आणि त्या जयंतीच्या दिवशी महात्मा गांधी विद्या मंदिरची सभासदांची एक जनरल मीटिंग घेतली जायची. 25 वर्षापासून ती मीटिंग घेतली का आपण? 25 वर्षापासून यांनी ती मीटिंग घेतली नाही. यांचे सर्व विश्वस्त आणि जे काही मोजके सभासद ठेवले आहेत त्यांच्या खोट्या नाट्या सह्या करून खोट्या नाट्या पोचडीन हे जनतेसमोर त्या खोट्या नाट्या का असे ना त्या जनतेसमोर आणा त्या पण आणण्याचा प्रयत्न यांनी कधी केला नाही आणि कधी करणार पण नाही. कारण यांना त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आहे. यांच्या घरातले लोक डॉक्टरेट पदवी घेतात. डॉक्टरेट होण्यासाठी 5-5 वर्ष अभ्यास करावा लागतात. यांना कधी तुम्ही आम्ही अभ्यास करताना बघितलो? आत्ताच प्रमोद भाऊंनी सांगितलं की विश्वस्त यांच्या घरातले 5 लोक आहेत. अद्वै हिरे, अपूर्व हिरे, संपदा हिरे, अपूर्व हिरेंच्या पत्नी आणि राजेशजी शिंदे हे सगळे लोक यांच्या संस्थेतल्या काही कॉलेजमधनं पगार घेतात. त्या पगाराचं विवरण मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे आणि हे पुणे युनिव्हर्सिटीचं विवरण आहे. म्हणजे विश्वस्त संस्थेत हेच यांच्याच कॉलेजमध्ये नोकरीला हेच आणि पगार किती आहे तेही एकदा ऐका. म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती मोठा भ्रष्टाचार पगाराच्या माध्यमातून ही लोक करतायत. योगिता अपूर्व हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे, आर्ट अँड सायन्स कॉमर्स कॉलेज यांना पगार आहे असिस्टंट प्रोफेसर म्हणून 1,72,783 रुपये. आदरणीय अद्वै प्रशांत हिरे जे जास्त बोलतात ते आहेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे असिस्टंट प्रोफेसर आहेत. ते पण यांना पगार आहे 1,57,136 रुपये. आदरणीय अपूर्व प्रशांतजी हिरे इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र अँड रिसर्च सेंटरचे हे प्रोफेसर आहेत. असिस्टंट प्रोफेसरला 1.5 लाख पगार आणि प्रोफेसरला पगार 2,52,392 रुपये. हिरे संपदा प्रशांत हिरेंच्या कन्या ह्या प्रिन्सिपल आणि हिरे कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत. यांना पगार आहे 63,808 रुपये. शिंदे राजेश शशिकांत हे महात्मा गांधी विद्या मंदिर महाराजा सयाजीराव गायकवाड आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे रजिस्ट्रार आहेत. यांना पगार आहे 1,05,454 रुपये. मित्रांनो सगळ्यांना सरासरी पगार 2 लाखाच्या पुढे आहे. 1.5 लाखाच्या पुढे सरासरी जर अंदाज केला तर 1.5 लाखाच्या पुढे येतो. तर 12 महिन्याचे 1.5 लाखाप्रमाणे किती पैसे होतात? गेल्या इतक्या वर्षापासून या संस्थेला लुटताय त्याचे किती पैसे होतात याचा हिशोब यांनी द्यावा. काळ कोणाला माफ करत नाही. आणि असिस्टंट काळ कोणाला माफ करत नाही. यांनी कोणाला शिकवलं? अद्वै हिरे दिवसभर तालुक्यात बोंबा मारत फिरतात असं म्हणण्याचा काही अर्थ नाही. कारण ते हप्त्यात एका दिवस तालुक्यात बाकी दिवस मुंबईला बसले राहतात. रात्री पार्ट्या करतात. हे शिकवतात कधी? तर माझी विनंती आहे की याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि काळ कोणाला माफ करत नाही. ही संस्था भविष्यात सभासदांची व्हावी एवढीच मनातून इच्छा आहे. परवा मालेगाव शहरात जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये बऱ्याच काही घोषणा दिल्या गेल्या, भाषणे झाली. विषय होता माननीय पुष्पाताई हिरे ह्या माझ्या म्हाताऱ्या आजीवर गुन्हा दाखल केला. माननीय पुष्पाताई हिरे ह्या मालेगाव तालुक्यासाठी नक्कीच आदर्श आहेत. तालुका त्यांचा सन्मानच करतो. 1995 साली जेव्हा निवडणूक होती तेव्हा प्रशांत हिरेंना तिकीट पाहिजे होतं, परंतु ते तिकीट पुष्पाताई हिरेंना मिळाले. लारेस या बंगल्यावर माझ्या सकट तालुक्याचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या कार्यकर्त्यांसमोर पुष्पाताई हिरे यांना बंगल्यातून हात धरून बाहेर काढून देण्यात आलं लॉरेस बंगल्यामधून. आणि हजारो कार्यकर्त्यांच्या समोर ताई रडत रडत बॅग घेऊन बंगल्याच्या बाहेर आल्या. त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. ताई बंगल्यातून बाहेर जेव्हा आल्या बाळूशेठ वाणे यांनी ती बॅग घेऊन ताईंना त्यांच्या घरी संपूर्ण निवडणूक संपेपर्यंत ताई त्यांच्या घरी होत्या. कधी ताई 4 बंगल्यात राहिल्या, कधी सतीश हिरेंच्या घरी राहिल्या. तेव्हा यांना आजींचं म्हातारपण दिसत नव्हतं का?
जेव्हा ताई बाहेर निघाल्या तेव्हापासून आजपर्यंत ताई नाशिक येथे गोळे कॉलनी इथल्या बंगल्यात एकट्या राहतात. त्या दिवसापासून तर आजपर्यंत यांच्या लारेस या बंगल्यावर ताई कधी गेल्या नाही आणि यांनी आजी आणि नातवाचं किंवा आई आणि मुलाचं हे नातं कधीच यांनी समोर आणलं नाही. ताई ह्या तालुक्याच्या आदर्श आहेत. ताईंचा सन्मान तालुका करतोच, परंतु ताई या विश्वस्त असल्यामुळे ताईंचं नाव आलं आणि आदवा हिरे खोटी सहानुभूती घेण्यासाठी ताईंचं नाव पुढे करतात. परंतु जनतेला सर्व माहिती आहे. मालेगाव तालुक्यातले हजारो कार्यकर्ते, इथे काही ज्येष्ठ पत्रकार पण असतील, यांनी जेव्हा हात धरून बाहेर काढलं तेव्हा ते पत्रकारांनी पाहिलेलं आहे, त्याला मी साक्षीदार आहे. तेव्हा यांच्यातलेच काही कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं. पुष्पाताई हिरेंना ज्या दिवशी बाहेर काढलं त्या दिवशी काही कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं. त्याच्यापैकी शंकर कदम, प्रवीण पवार, गोरख कचवे, कैलासवासी बळीराम देवरे या कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं. मुंडन आई जेव्हा घरातून बाहेर जाते तेव्हा मुंडन का केलं जातं या संदर्भात तुम्ही सर्वांनी तालुक्यावासियांनी त्यावेळी देखील विचार केला होता. आनंदसिंग ठोके आगारचा तो कार्यकर्ता देखील होता. दुसरं 32 केसेस आमच्यावर केल्यात असं भाषणात उल्लेख केला. 32 केसेस हे ह्या शेतकऱ्यांच्या मुलांनी केल्या. शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांच्या शेती विकून यांना 15-15, 20-20 लाख रुपये रोख दिलेले आहेत. यांनी ते 10-15 वर्ष पासून त्या शेतकऱ्यांच्या पोरांना वेठ बिगार म्हणून राबवतात. यांच्या निवडणुकीत त्या मुलांना राबवून घेतात आणि जेव्हा त्याची नोकरीची वेळ निघून गेली, त्यांचं वय 40 वर्ष झालं, ते जेव्हा पैसे मागायला गेले, आता म्हणतात की माझ्यावर आमच्या कुटुंबियांवर 32 गुन्हे दाखल केले. ही सुरुवात आहे. ह्या तालुक्यातल्या यांचे जे दलाल आहेत हे आणि यांचे दलाल गावोगावी यांचे दलाल उपलब्ध आहेत. यांचे दलाल पैसे गोळा करतात आणि तालुक्यातल्या हजारो तरुणांचं यांनी आयुष्य खराब केलेलं आहे. त्या तरुणांनी तरुणांचे पैसे गोळा केलेले आहेत. आज ना उद्या ते शेकडोच्या संख्येने यांच्यावर गुन्हे दाखल होतील. आज फक्त 32च गुन्हे दाखल झालेले आहेत. जेव्हा हे सगळे तरुण पैसे मागायला येतील तेव्हा यांच्यावर प्रचंड प्रमाणात गुन्हे दाखल होतील. मी तर एक असं ऐकलं होतं, रात्रीची बैठक बसते, त्या बैठकीत जर काही कमी पडलं तर यांचे जे दलाल आहेत लगेच एखाद्या तरुणाला पकडून आणतात, त्याला नोकरीचा आमिष देतात आणि त्या बैठकीची व्यवस्था त्या तरुणाच्या नोकरीच्या पैशातून करतात. हे असे संस्था चालक यांच्यावर असेच गुन्हे आमच्या शेतकऱ्यांची पोरं यांच्यावर गुन्हे नक्कीच दाखल करतील. पुढील मुद्दा 48 कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली. सर्व जागा या मागासवर्गीय संवर्गातील जागा होत्या, परंतु संस्थेने आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची पदभरती करण्यात आलेली आहे. आता मालेगाव तालुक्यात व नाशिक जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची पदभरती करताना एकही मागासवर्गीय, उदाहरणार्थ आदिवासी, दलित, ओबीसी, एसटी या संवर्गातील एकही शिक्षित किंवा लायक उमेदवार यांना मालेगावात दिसला नाही किंवा नाशिक. हा खरं म्हणजे प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा म्हणजे मागासवर्ग आरक्षणाचे धोरण महाराष्ट्र लोकसेवेने पारित केलेलं आहे. त्या मागासवर्गीय आरक्षण धोरणाच्या अनुसार अधिनियम 2001च्या कलम 4 मध्ये नमूद केल्यानुसार आरक्षण धोरणाचे पालन केल्याशिवाय पुढील पदभरती करू नये असे धोरण असताना संस्थेच्या विश्वस्तांनी भ्रष्ट मार्गाने पदभरती केल्याने यांच्या वैयक्तिक परिवारावर गुन्हा दाखल न करता संस्थेच्या विश्वस्तांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जे 48 पदांची पदभरती आरक्षण डावलून करण्यात आलेले आहे त्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर पाहता हे गुन्हे माननीय नामदार दादासाहेब भुसेने हे गुन्हे दाखल केलेले नाही.
हे सर्व गुन्हे दादासाहेबांनी जी चौकशी पत्र दिलेलं होतं त्या चौकशीच्या पत्राची चौकशी झाल्यानंतर शासनाने व प्रशासनाने हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कुठलाही हिरे परिवारावर हा आकर्ष नसून विद्यामंदिर संस्थेने जो भ्रष्टाचार केलेला आहे ते आरक्षण लावलेलं आहे. या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे सत्यता प्रशासनाला आढळून आलेले आहे त्या सत्यतेच्या आधारावरती हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. खरं तर या प्रस्तावासोबत शासन निर्णय जो झालेला आहे त्याच्यात मूळ जाहिरात द्यावी लागते. ही जाहिरात सुद्धा दिलेली नाही आणि सुनावणी दरम्यान विचारणा झाली असताना ही मूळ जाहिरात संदिग्ध आणि संशयास्पद आहे असा त्याच्यात निष्कर्ष करण्यात आलेला आहे. शिक्षणाधिकारी यांनी 12 शिपाईंची जी भरती केली, ज्या 12 शिपाईच्या याला मान्यता दिली, आपण एक जरी भरती करतो तरी त्याला कमीत कमी एका जणाच्या याला 10 ते 12 कागद लावतो आपण. तर 12 शिपाईच्या भरतीला फक्त 13 कागद लावलेले आहेत. हे सुद्धा संशयास्पद त्या ठिकाणी निष्कर्षात आढळलं. त्यानंतर शासनाच्या अधिनियमाप्रमाणे ज्या तरतुदी नियुक्तीसाठी लागतात, विहित भरती प्रक्रियेचा जो अवलंब करावा लागतो तो केलेला नाही. सदर नियुक्ती पडताळणी केली असता बॅक डेटेड असल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणजे 2010-11ला 10-11चा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये त्यांना घेतलेला आहे आणि मान्यता 2020 मध्ये दिली. म्हणजे या संस्थेच्या विश्वस्तांनी काय केलं, साधारणतः एक कर्मचाऱ्याचा 10 वर्षाचा वेतन पगार त्या ठिकाणी हडप केलेला आहे. असा कोट्यावधी रुपये या सर्वांच्या हडप करण्याचं काम यांनी केलं. त्याच्यासोबत याचिका क्रमांक 10,133 प्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हा सगळा निष्कर्ष असा निघतो की फ्रॉड, सप्रेशन, मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे याचा अर्थ असा होतो की चुकीचं वर्णन दाखवून दडपशाही करून एक प्रकारे ही शासनाची फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून शासनाने निर्णय दिला आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग की खालून जी टिप्पणी जाते त्या कार्यालयातून त्या टिप्पणीमध्ये लिपिकाने स्वतः सांगितलं की अमुक अमुक मुद्दे हे सर्व जे आहेत 4, 5, 6 अ, ब, क यानुसार हे सगळे नकारात्मक आहेत. आणि हे नकारात्मक असताना सुद्धा तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली. कारण प्रत्येकाकडनं त्यांनी 5-5 लाख रुपये संस्थेवाल्यांनी त्यांना दिले आणि वरून स्वतःचे 4 माणसं प्रवीण पाटीलचे लावले म्हणून यांनी मान्यता दिली. आणि अशा याच्यामुळे निर्णय दिलेला आहे शासनाने. ही पहिलीच केस आहे शासनाची की शिक्षण विभाग आपल्या स्वतःच्या शिक्षण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करत आहे. आणि म्हणून तत्कालीन शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील हे या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम भंग 1979 शिस्तभंगाविषयी कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. आणि तसंच दुसरा विषय, दोषी संस्था व कर्मचारी यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या दोषी संस्थेवरही कारवाई करण्यात येत आहे. आणि म्हणून शिक्षण विभागाने या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक पत्र देताना आपण तर जे आता काम बघता अपूर्व, अद्वय यांच्याविषयी आपण पत्र दिलं, परंतु नियम असा म्हणतो की संस्था दोषी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी धर्मदा आयुक्तांकडनं शिक्षण विभागाने या शिक्षण संस्थेची पूर्ण माहिती मागवली आणि संबंधित जे सर्व विश्वस्त आहेत त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या सर्व याच्यावर एकाच कुटुंबातले विश्वस्त आहेत. हे बघा, ही महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था, याच्यावर विश्वस्त कोण? श्रीमती पुष्पाताई व्यंकटराव हिरे ताई साहेब अध्यक्ष आहेत. त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरला नाव आहे भिला कृष्णा देवरे, हे या संस्थेचे निवृत्त कर्मचारी आहे. नंतर मग त्यांना विश्वस्त म्हणून घेतलेला आहे.
3 नंबरला आहे सौ स्मिताताई प्रशांत हिरे, कोषाध्यक्ष. 4 नंबरला प्रशांत व्यंकटराव हिरे, सचिव, सेक्रेटरी. त्यानंतर विठ्ठल साधू मोरे, निवृत्त कर्मचारी, मूळ सटाण्याचे आहेत आणि निवृत्त झाल्यानंतर यांना विश्वस्त म्हणून घेतलं. नंतर यांच्याच कुटुंबातील अपूर्व प्रशांत हिरे, त्यानंतर यांच्याच कुटुंबातील 7वा सदस्य अद्वय प्रशांत हिरे, त्यानंतर यांच्याच कुटुंबातील माननीय प्रशांत हिरे साहेबांचे शालक राजेश शशिकांत शिंदे, त्याच्यानंतर यांचे मित्र प्रमोद भार्गवे, यांचे दुसरे मित्र मनोज बदियानी, यांचे फायनान्सर प्रदीप नारायण सराफ, यांच्या पत्नी भार्गवेंच्या पत्नी ललिता प्रमोद भार्गवे, यांच्या स्नुषा सुनबाई योगिता अपूर्व हिरे, यांच्या कन्या प्रशांत हिरे, यांच्या कन्या श्रीमती संपदा प्रशांत हिरे, सौ सुजाता राजेंद्र शिंदे, प्रशांत दादांच्या शालकांची पत्नी, बापू सोनू जगदाळे, कर्मचारी, प्रदीप गुडेनाहल्ली लक्ष्मण, श्यामकांत यशवंत भंडारी, प्रतीक नारायण काळे, रविशंकर मनोहर शुक्ला, संजय दगू कुंदे, संस्थेतील कर्मचारी, हे सर्व याच्यावर विश्वस्त. याप्रमाणेच जी आदिवासी जी दुसरी संस्था आहे आदिवासी सेवा समिती, याच्यावर पण अशाच प्रकारे त्यांचे नातेवाईक, त्यांच्या कुटुंबातील स्वतः आणि मित्र असे सर्व सदस्य आहेत. याच्यातून आपल्या सर्वांच्या निष्कर्षणात येईल की एकच कुटुंब या संस्थेवर, ज्या संस्थेला सर्वांनी कष्ट केले, त्या संस्थेवर एकच कुटुंब नागोबा म्हणून बसलेलं आहे. शिक्षण विभागाच्या चौकशीप्रमाणे या संस्थेचे कर्मचारी बेकायदेशीर नियम बाह्य भरती घोटाळा हा जो झालेला आहे, याच्यात एकूण 48 जे कर्मचारी आहेत, या 48 मधले मालेगाव तालुक्यातले फक्त 22 आहेत आणि उर्वरित 26 हे मालेगाव तालुक्याच्या बाहेरचे आहेत. मला या ठिकाणी एवढंच नमूद करायचंय की तुम्ही फक्त पोकळ त्या ठिकाणी माननीय पुष्पाताई हिरे यांची सहानुभूती मिळवत आहात. मला वाटतं प्रमोद दादा याच्याबद्दल आपल्याला सांगतीलच. साहेब, आपल्याला सर्वांना माहित आहे 2004 पासून म्हणजे गेल्या 19-20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहेत. त्या अगोदर कोण होतं लोकप्रतिनिधी? माननीय प्रशांत हिरे साहेब. त्यांनी आदरणीय दादा साहेबांना 2 ते 3 खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, गोवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर सर्वसामान्य काम करणारा नेता म्हणून जनतेने आशीर्वाद दिले आणि दादासाहेब त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी झाले. परंतु लोकप्रतिनिधी झाल्यावर सुद्धा आदरणीय दादासाहेबांनी यांनी दिलेला एवढा मोठा त्रास असताना 2-3 खोट्या केसेस मध्ये अडकवल्यामुळे झालेला मनस्ताप, त्यावेळेचा खरं तर प्रवास, हे सर्व विसरून कोणत्याही प्रकारचा मनात आकस भाव न ठेवता आपलं काम विकासाच्या वाटेने सुरू केलं. आणि आपल्या सर्वांना माहित आहे ठरवलं असतं तर तेव्हा पण, परंतु कोणत्याही प्रकारे संस्थेच्या बाबतीतही टोकाची भूमिका आदरणीय दादासाहेबांनी घेतली नाही. परंतु आपण बघतात यांचं सातत्याने सुरू आहे आरोप करणं, कोणत्याही प्रकारचे खोटे आरोप करणं. आता आपण बघितलं 178 कोटी रुपयाचा आरोप, घोटाळ्याचा खोटा आरोप. गिरणा सहकारी साखर कारखाना हा लयास जाणारा, त्या ठिकाणी DRT कोर्टाने विक्रीसाठी काढलेला, तो मालेगावाच्या जनतेच्या मालकीचा व्हावा या शुद्ध भावनेतून आदरणीय साहेबांनी शेअर गोळा केले. 125-150 त्या ठिकाणी साधारणतः 100 कोटी रुपये ते 1.5 कोटी रुपये फक्त जमा झाले आणि यांनी 178 कोटी रुपयांचा घोटाळा. त्याचप्रमाणे ड्रग्ज, आता दादाने सांगितल्याप्रमाणे महाशिवपुराण, खरं तर म्हणजे हा महाशिवपुराण म्हणजे मालेगावच्या जनतेचा अपमान आहे आणि तो दादासाहेब कधी खपून घेणार नाही. आणि म्हणून शिवपुराण झाल्यानंतर या संबंधित संस्थेच्या कामकाजाची, कार्यपद्धतीची आणि त्या ठिकाणी त्यांनी करत असलेल्या घोटाळ्याची
तक्रार या चुकीच्या कामाविषयी तक्रार आदरणीय दादासाहेबांनी 17 जानेवारी 2023 ला त्या ठिकाणी शिक्षण विभागाकडे दाखल केली आणि तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षण विभागाची चौकशीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली। वेळोवेळी त्या प्रक्रिया होत असताना 4 सुनावण्या झाल्या आणि त्या 4 सुनावण्या झाल्यानंतर त्या 4 सुनावणीच्या दरम्यान सत्य बाहेर आलं की एकूण 48 कर्मचाऱ्यांची बोगस भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचा निष्कर्ष आणि काय निर्णय झाला ते या ठिकाणी आहे, मी आपल्याला देईल। त्या ठिकाणी निष्कर्ष झाला, राजेशजी गंगावले यांनी त्या ठिकाणी तो निष्कर्ष सांगा। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आदरणीय एक विषय माझा राहून गेला। 23 डिसेंबरला शिवपुराण कथेला न्यायालयाची अडवणूक टाकून हा कार्यक्रम घेता येणार नाही असं त्यांनी पत्रावर मेन्शन केलेले, त्याची परत आम्ही सर्व पत्रकार बांधवांना देणार आहोत। तदनंतर जानेवारी 2023 मध्ये स्वतःचा शिवसेना प्रवेश करण्याकरता तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। त्यावेळेस यांना न्यायालयाची आठवण आली नाही का, ही क्रीडांगणाची जागा आहे, ही विद्यार्थ्यांच्या कामकाजासाठी युटिलाइज करण्याची जागा आहे, असा दुधाभाव म्हणजे मालेगाव तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमाला तुम्ही विरोध करणार आणि स्वतःचा वैयक्तिक पक्ष प्रवेशाकरता तुम्ही ती जागा वापरणार। ही जागा तर ही शासनाची जागा आहे। ही जागा आपल्याला वार्षिक 1 रुपये भाड्याने लीजवर दिलेली जागा आहे। ही यांच्या स्वतःच्या मालकीची जागा नाही। या जागेचा मालक सरकार आहे। ही जागा महसूल प्रशासनाची आहे। त्याच्यामुळे या जागेवर ही संस्था, या संस्थेचे विश्वस्त कुठल्याही प्रकारे त्यांचा हक्क दाखवू शकत नाही, हे मी या ठिकाणी आपल्याला नमूद करतो। 23 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मालेगाव शहरात ना भूतो न भविष्य असा महाशिवपुराणचा कार्यक्रम संपन्न झाला। परंतु हा कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी काय काय अडचणी या शिव महापुराण समितीला आल्या मी त्याचं थोडक्यात तिथे विश्लेषण करतो। प्रथमतः या शिवपुराण समितीच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या लेटरवर महात्मा गांधी विद्यापीठातील सेक्रेटरी यांना कॉलेज ग्राउंड आणि पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी प्रदीपजी मिश्रांचा महाशिवपुराणचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात परवानगी मागितली। परवानगी मागितल्यानंतर या संस्थेच्या विश्वस्तांनी त्यावेळेचे जॉईंट सेक्रेटरी मोरे सर यांच्या सहीनिशी शिव महापुराण समितीला पत्र दिलं की या कॉलेज ग्राउंडवर हा कार्यक्रम आपल्याला घेता येणार नाही। याचं कारण त्यांनी असं सांगितलं की न्यायालयाचा अवमान होऊ नये, या क्रीडांगणाचा वापर फक्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी करण्यात यावा, इतर कुठल्याही प्रयोजनासाठी न करण्याचा निर्णय संस्था व्यवस्थापनाने घेतला असून त्याबाबत ठराव पारित केलेला आहे, असं पत्र शिव महापुराण समितीला या संस्थेच्या आदेशानुसार, संस्थेच्या विश्वस्तांच्या आदेशानुसार VS मोरे सर यांनी या ठिकाणी पत्र दिलं। एवढंच करून ते थांबले नाही। या संस्थेच्या विश्वस्तांनी तत्कालीन जे प्राचार्य होते यांना आदेश देऊन या श्री
महाशिवपुराण समितीच्या सदस्यांच्या विरोधात कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रारी अर्ज दाखल केला की यांना आमच्या संस्थेने परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ही समिती कार्यक्रम घेत आहे. त्यावेळेस हा अर्ज कॅम्प पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी या समितीने जे या समितीचे अध्यक्ष होते श्रीनिवासजी कलंत्री हे या समितीचे अध्यक्ष होते, यांना या पोलीस प्रशासनामार्फत या पोलीस निरीक्षकामार्फत एक समन्स पत्र पाठवण्यात आलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला पाचारण करण्यात आलं. आता या समितीमधले सर्व सदस्य हे मालेगाव शहरातले व्यापारी वर्गातले होते, शिवभक्त होते. मग त्याच्यामध्ये आशिष अग्रवाल असतील, नवनीत तांबडे असतील, पवनजी तिवडेवाल असतील, पिंटू कर्नावट असतील, श्रीनिवास कलंत्रे असतील, राजेंद्र शास्त्री असतील. हे काही शिवसैनिक होते का? परंतु या शहरात कुठलाही धार्मिक कार्यक्रम होऊ नये अशी भावना या संस्थेच्या संस्था चालकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहे. तुम्हाला आठवत असेल एक 15 ते 20 वर्षापूर्वी शिवसेना पक्षाच्या वतीने भाजप भोपळीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम त्यावेळेस खालच्या पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस सुद्धा या संस्थेच्या संस्था चालकांनी या विश्वस्तांनी प्रचंड विरोध करून पोलीस स्टेशन मध्ये त्या संदर्भात गुन्हा दाखल करून हा कार्यक्रम होऊ देणार नाही म्हणून प्रचंड त्या ठिकाणी त्रास दिला होता. त्याचबरोबर आपण आता बघत असाल कॉलेज ग्राउंड असेल, पोलीस परेड ग्राउंड असेल, या ठिकाणी आदरणीय भोसले साहेबांनी राज्य शासनाच्या वतीने 1,25,00,000 रुपये खर्च करून सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक मालेगाव शहरातील सर्व नागरिकांसाठी बांधला, उभा केला. या जॉगिंग ट्रॅकचं काम होत असताना यालाही या संस्थेच्या विश्वस्तांनी संस्था चालकांनी विरोध केला. नुसता विरोधच नाही केला तर या कामकाजाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात पण पिटिशन दाखल केलेले. म्हणजे असे एक ना अनेक प्रकारे या मालेगाव तालुक्यात जी काही धार्मिक कार्यक्रम होत असतील, विकास काम होत असतील, ही यांच्या डोळ्यात खूपच असल्या कारणाने मूळ संस्थापक गुरुवर्य दोदू आनंदा बोवा गुरुजी उर्फ दादासाहेब 1927 साली आदरणीय बोवा गुरुजींनी त्या ठिकाणी सरस्वती मंदिर नावाची संस्था सुरू केली आणि आपलं पवित्र ज्ञानदानाचं काम या संस्थेतून तिचा प्रचार आणि प्रसार अतिशय कष्टाने सर्वत्र फिरून ठिकठिकाणी बोवा गुरुजींनी शाळा सुरू केल्या. तदनंतर 1938 साली आपल्याच मालेगाव जिल्ह्यातील आपल्या मालेगाव तालुक्यातील भूमिपुत्र निमगाव येथील कैलासवासी केवळ राघव हिरे यांची निमगाव शिक्षण मंडळ ही संस्था होती. ते त्यांच्यानंतर आपल्याच मालेगाव तालुक्यातील विसापूर गावातील कैलासवासी नामदेवजी ठोंबरे, त्यानंतर आपल्या मालेगाव तालुक्यातले उषा पाटील, सौंदाणे येथील रप्पा पवार, ही सर्व मंडळी आदरणीय बोवा गुरुजींच्या नेतृत्वाखाली काम करत होती आणि आदिवासी सेवा समिती साधारणतः 1945 साली त्या ठिकाणी स्थापन झाली. हे मूळ विश्वस्त सर्व. आणि मग त्यानंतर या सर्वांचा आदिवासी सेवा समितीच्या माध्यमातून या सर्वांचं कामकाज सुरू झालं. आपल्याला माहित असेल उपकार थिएटरच्या मागे जी जागा आहे त्यावेळेस दशरथजी भोसले साहेबांनी त्या ठिकाणी ती जागा
या आदिवासी सेवा समितीला दिली आणि त्या ठिकाणी शबरी आश्रम सुरू होता. आणि मग त्या शबरी आश्रमामध्ये या सर्वांचं येणं जाणं त्या काळी त्यावेळेस खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ही जी सर्व मंडळींनी सांगितली, आदरणीय उषा पाटील असतील, अण्णासाहेब रप्पा पवार असतील, नामदेवजी ठोंबरे असतील, आपले केवळ राघव हिरे साहेब असतील, त्यांच्या सोबत रका ठोके, बेडसे गुरुजी, स्वराव आणि ही सर्व मंडळी त्यावेळेस आदरणीय गोवा गुरुजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हे पवित्र ज्ञानदानाचं कामकाज करत होती. तदनंतरच्या काळात 1952 साली आपल्या मालेगावातील मग कैलासवासी मंगलदासजी भावसार असतील, त्यांच्यासोबत काशीनाथजी अग्रवाल, मोतीलालजी शहा, आपले देवगड कळवाडीकडचे आपले कैलासवासी माधवरावजी वाघ, ही सर्व मंडळी त्यांच्या सोबत आली. आणि खऱ्या अर्थाने 1952 मध्ये माननीय कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि या सर्व मंडळींनी आदरणीय गोवा गुरुजींच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये या चारी ज्या संस्था होत्या, म्हणजे मग निमगाव मंडळ, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, सरस्वती संस्था आणि ह्या सर्व चारी संस्था त्या गांधी विद्या मंदिर, महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये विलीन केल्यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय गोवा गुरुजींच्या वाटचालीला त्या ठिकाणी कष्टाला अजून त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि गोवा गुरुजींनी आपलं संपूर्ण जीवन या शिक्षण कार्यासाठी आणि आपल्या या संस्थेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी वेचलं. जनसामान्यांकडून गोवा गुरुजी शेकडो किलोमीटर पायी फिरले आणि हा पायी प्रवास करून जनसामान्यांमधून ही संस्था कशी उभी राहिली पाहिजे आणि प्रत्येकाला हे ज्ञान मिळालं पाहिजे, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय घडून आणला पाहिजे, या सगळं पवित्र भावनेतून, समर्पित भावनेतून आदरणीय गोवा गुरुजी आणि या सर्व तत्कालीन विश्वस्त मंडळींनी कामकाज केलं. त्या ठिकाणी मग अनेकांनी, कोणी आपल्या खिशातून 2 रुपये असतील, 5 रुपये असतील, कोणी धान्य असेल, कोणी जमिनी दिल्या, कोणी त्यावेळेस माय माऊलींनी स्वतःचं सोनं नाणं दिलं, अनेकांनी बांधकाम साहित्य लागत असेल ते दिलं, अनेकांनी आपलं योगदान दिलं. आणि या सर्व मूळ विश्वस्त मंडळींच्या कष्टातून, अथक परिश्रमातून आणि मालेगाव तालुक्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांनी दिलेल्या योगदानातून हे महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समितीचं वैभव त्या ठिकाणी उभं राहिलं. पण आज आपण बघतो आहोत की या उभ्या राहिलेल्या वैभवामध्ये, या संस्थेमध्ये हे जे मूळ विश्वस्त होते, या मूळ विश्वस्तांच्या कुटुंबातील एकही सदस्य नाही किंवा त्यांच्या नात्यातील एकही सदस्य नाही, ही खेदजनक बाब आहे. अनेक जणांनी त्यावेळेस जमिनी दिल्या, त्याप्रमाणेच आपल्या शासनानेही या संस्थेसाठी जमीन दिल्या. मालेगावात एकूण 136 एकर जमीन त्या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात आली. आपण बघतो कॉलेज ग्राउंड येथे मसगा विद्यालयाच्या बाजूला पोलीस परेड ग्राउंड आहे, तिथे सुद्धा 13 ते 14 एकर जमीन त्या ठिकाणी शासनाने दिलेली ती आहे. विश्वस्त मंडळामध्ये आज हिरे कुटुंबातील 7-8 सदस्य सोडले तर बाकीचे सर्व मालेगाव तालुक्याच्या बाहेरचे सदस्य आहेत. मालेगाव तालुक्यामधील यांना सदस्य मिळत नाही का, हा माझा प्रश्न आहे. आणि खऱ्या अर्थाने आज ह्या जमिनी सुद्धा आपल्या स्वतःच्या मालकीच्या, बापदादाच्या समजतात. मालेगाव तालुक्यातील जनतेच्या धार्मिक सांस्कृतिक कामांसाठी सुद्धा, आता मागे महाशिवपुराणचा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नाकारलं. मला वाटतं आदरणीय निलेश दादा, आपण शिवपुराण महासमितीच्या वेळेस जे काही कामकाज झालं आणि यांनी कशा पद्धतीने ते केलं, नाकारलं, हे आपण सविस्तर माहिती द्यावी. सर्व पत्रकार बांधवांना येणाऱ्या दीपावलीच्या लाख शुभेच्छा आम्ही इथे व्यक्त करतो. दोन ते 3 दिवसापूर्वी मालेगाव शहरामध्ये एक मोर्चा निघाला.
मोर्चामध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने काही लोकांनी प्रतिक्रिया दिली, भाषण केले. त्यानंतर काही पत्रकार बांधवांनी, आमच्या मित्र परिवारांनी चांगल्या पद्धतीने लिहिलं. त्या मोर्चामध्ये आपण बघितलं असणार की ह्या 10-20 वर्षाच्या कारकिर्दीतला आदरणीय नामदार दादासाहेब भुसेंचा काम ज्यांच्या डोळ्यामध्ये खुपतो आहे, या तालुक्यात फक्त संस्था चालकच आणि आम्हीच आमदार आणि मंत्री व्हावे असे ज्यांना वाटतो आहे, या उलट सुलट बातम्या चुकीच्या पसरवत आहेत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, मालेगावातील महात्मा गांधी विद्या मंदिर हा राजकीय अड्डा बनलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. 10-15 मुद्दे आहेत, प्रत्येक पदाधिकारी आपल्या समोर ते मांडणार आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती 1927 पासून तर आजपर्यंत कार्यरत आहे. 1927 ला सुरू झाल्यानंतर तो कोण विश्वस्त होते, कोण तिथे संचालक होते, मग हिरे घराणं कधी आलं, सविस्तर माहिती आपल्याला मिळणारच आहे. कशा पद्धतीने ह्या मतदारसंघातील, ह्या तालुक्यातील, या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना वेटीस धरून कशा पद्धतीने तिथे नोकरी दिली जाते, ही सविस्तर माहिती आपल्याला दिली जाणार. ज्या टायमाला आदरणीय दादासाहेब आमदार नव्हते, मंत्री नव्हते, त्या टायमाला पण आदरणीय शिवसैनिकांनी, दादासाहेबांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पोलीस परेड करून मागितला. त्या टायमाला कशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आणि कशा पद्धतीने नाकारण्यात आलं, ही सविस्तर माहिती आपल्याला इथे दिली जाणार. आता 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी शिव महापुरांची परवानगी आदरणीय संस्थेकडे मागण्यात आली, पोलीस परेड ग्राउंडची, आणि तिथे सुद्धा परवानगी नाकारण्यात आली. 2001-2 ला दंगल झाली. आदरणीय दादासाहेब शिवसैनिक चांगल्या पद्धतीने शांततेने नांदवत असताना यांनी खोटी बातमी देऊन त्या टायमालाही 302 सारखा गुन्हा शिवसेनेवर आणि दादांवर दाखल केला. ही पण खोटी बात आपल्या समोर ठेवली जाणार आहे. नोकरीचं आमिष दाखवून पैसे घेऊन 10 लाखापासून तर 30 लाखापर्यंत कसे पैसे घेतले गेले, तुम्हाला नोकरी कशी दिली जाईल असं आश्वासन देऊन नोकरीला लावल्याने त्या लोकांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर संस्थेवर, महात्मा गांधी विद्या मंदिरावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतरची प्रोसिजर काय झाली ही आपल्याला इथे सांगितली जाणार. त्या मोर्चामध्ये माझ्या आजीवर खोटे गुन्हे दाखल केले, आजीला घराच्या बाहेर कसं काढलं, प्रमुख निकम आपल्याला सांगणार आहे. विनाकारण सहानुभूती मिळवायचं काम माननीय पुष्पाताई हे आमच्या आदरणीय, आमच्या तालुक्याचे वैभव आहे. आम्ही हे 100% मान्य करतो की आदरणीय ताईंचा आदर शिवसैनिक, आम्ही पदाधिकारी आदरणीय दादासाहेब करतात, यात तीळ मात्र शंका नाही. आणि खोटी सहानुभूती आजीविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यांनी किती पक्ष बदलले, की कोणत्या पक्षात काय काय आश्वासन, काय काय निष्ठा, त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली जाणार आहे. यांच्या संस्थेमध्ये महात्मा गांधी विद्या मंदिर असेल किंवा आदिवासी समिती असेल, घरातले 21 पैकी घरातले 12, नातेवाईकी 7, मित्र परिवार 5, अशी 21 लोकांचे कार्यकारणे यांनी वार्षिक मीटिंग कधी घेतली हाही जाब इथे विचारला जाणार आहे, ती माहिती इथे दिली जाणार आहे. म्हणून मी याच्यानंतर या सर्व गोष्टी आमचे मित्र पदाधिकारी सांगितल्यानंतर